ओम भगनी भागोदरी भगमासे येऊनी ओम फट स्वाहा. कस काय क्वेश्चन तुम्हाला सांगतो. आपले सबस्क्रायबर आहेत नाशिकची दगडे साहेब, त्यांचं प्रेमी. हा म्हणलं आपल्याकडं जगाचा एक नियम आहे. आपल्याकडे जी ताकद आहे ना त्याचा वापर करता आला पाहिजे. अमेरिका काय करते बघा. हा लय श्रीमंत आहे, लय पैशावाली आहे ना, गुरगुर गुरगुर सगळ्याला आम्हीच बॉस आम्हीच बॉस असं चालू आहे. मग आपल्याकडे बी आहे, आपण त्याचा ताकदीचा वापर करू. सगळ्यांचा आभार की तुमचं प्रपंचातलं दुःख, तुमची चिंता आणि तुमची अडचण ही सोडवण्याची संधी 70% बुकिंग काल एकाच दिवसात मला दिली. आणि फक्त आता वानगड कशी आहे, आपण माणसं अशी आहे, काहींचा विश्वास नसतो, काय नसतो, काय विषय काय नाही. नारळ घ्यायला गेलं तरी 50 वेळा 50 नारळ हलवणार, पाणी आहे का पाणी आहे का, आणि तिनाच का निघतो कधी कधी, असं बी होतं. त्याच्यामुळं प्रश्न श्रद्धेचा आहे, अंधश्रद्धेचा नाही. खरंच महाबागलामुखीचं काय गुगलवर हजारो व्हिडिओ तुम्ही सर्च करा, काय विषय नेमका. आणि ती जेवढ्यांनी माझ्या विश्वास दाखवला ना, त्यांचं दुःख हरण करण्याची ताकद ठेवणारा माणूस आहे. त्यांना तिथं घेऊन जाणार, आपण सगळं माझ्या व्यवस्थित करणार. 13 सीट बाकी आहेत, 12-1 वाजेपर्यंत होऊन जातील. जर कोणाला यायचं असेल माझ्या बरं तर बागलामुखीचं बुकिंग करू शकता. आता आपण आपल्या स्टोरीकडे जाऊ. अशा स्वरूपाची स्टोरी मी पहिल्यांदा सांगतोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भयकथा असून डिस्क्लेमर द्यायची अजिबात गरज नाही. कारण जे आहे ते सूर्यप्रकाश इतकं सत्य अंडळडळीत, सगळे रेकॉर्ड आहेत, सगळे म्हणजे सत्याचे. तिथं वळवळ करायला जागाच नाही. काय करणार आता विषय. आता आपल्या चॅनलला कमीत कमी 5,000-5,500 नुसते आर्मीतले जवान आहेत, लक्षात घ्या. पार कर्नल मेजर सगळ्या बाजूंनी आपल्या आर्मी, 3 बाजून समुद्र आहे तुम्हाला माहिती. आणि इकडे ती भिकारचोट पाकिस्तान आहे, आणि त्या साईडला ती दलिंदर चायना आहे. ही त्याच्यामुळे आपलं आहे ना, ही 2 अवलादी जर नसते ना देश, आपण जर असं थोडंसं चांगल्या देशाच्या शेजारी असतो ना, तर तुम्ही आम्ही आज पूर्वीच्या काळीसारखं काठीला सोनं घेऊन फिरलो असतो. असा विषय असतो, बराच मोठा विषय असतो देश पातळीवरचा. आणि सगळ्यात मोठी कीड ही भ्रष्टाचार ध्यानात ठेवा. ज्याला लाख पगार आहे त्यांनी का ठरवलं की पाकिट घ्यायचं ना अजून कोट्याने कमवायचं. पार गोर गरीबासकट वाट लागली तुम्हाला सांगतो. गपो बसावं लागते त्यांच्या पुढं, आणि मागण तेवढं द्यावं लागत आहे, अशी परिस्थिती आहे. जाऊ द्या, मरू द्या. आजचा विषय काय सांगतो तुम्हाला. आणि मला ही स्टोरी सांगायचीच होती, फक्त योग्य काळ आणि वेळेची वाट बघत होतो. आपल्याला आपण बनतो आता माणूस लय तर्क करणारे बरे असतात बरं का, विदाऊट अभ्यास. माणूस मेला, भूत असतं का नाही, ही अंधश्रद्धा आहे, ही श्रद्धा आहे, ही दुनियादारी. आज विषय असा आहे की अतृत्म आत्मा असतो किंवा भूत योनी असते, त्यांचं वेगळं जग असतं. आपण लय सनाळे हाणतो, पण आपल्याला आता मला सांगा, गौरव तिवारीला कुणी मारलं कळलं का आपलं? आता काय विज्ञान काय बारीक राहिलं का? आता कळलं का अजून नाही. काही गोष्टींना ह्या जगामध्ये आन्सर उत्तर नाही येत. शिकणाऱ्यांसाठी सांगतो, पर्याय नाहीये. विषय येतो श्रद्धेचा. आणि भानगड अशी आहे की आज जी स्टोरी आहे ही आपल्या आता सीमेचा जवान, आपण त्यांची व्याख्या करताना सुद्धा चुकतो तुम्हाला सांगतो. सीमेवरचा सैनिक किंवा जवान हा नुसता आपल्या दृष्टीने आपलं रक्षण करणारा, आपलं संरक्षण करणारा. आणि काही तर अशी बी आहेत, त्यांना काय तवा कोटी रुपये रिटायर झाले मिळतात, त्यांना काय तवा लाख पगार मिळतो, त्यांना काय सुद्धा कापड सुद्धा विकावा घ्यावा लागत नाही, अशी बी लोक आहेत. पण सीमेवरचा जवान हा काय वस्तू तुम्हाला सांगतो. ही व्यक्ती ज्यांनी सेवा केली, आता रिटायर आहेत किंवा आत्ता सेवेत आहेत किंवा जाण्याच्या तयारीत आहेत, तयारी चालू आहे. सीमेवरचा जवान होणं इतकं सोपं नाही. ही एक तपश्चर्या आहे तुम्हाला सांगतो. स्वतःच्या घर कुटुंबापासून, पत्नीपासून तारुण्य काळात लांब राहून, बरेच अँगल असतात त्याला, स्वतःची लेकरं बाळ असतात, प्रपंच त्यांना तुम्हाला सगळ्याला आहे. पण आज निश्चितपणे देशाचा पुढारी नेता फिता म्हणतो, ह्यांच्यापेक्षा देवाच्या पाठीमाग मी त्यांना मानतो. पोलिसांना मी जास्त मानत नाही, लक्षात घ्या. कारण डोळ्यासमोर जे पाहिलंय ते तुम्हाला माहिती काय विषय. त्यांना जास्त मानत नाही. पण सीमेच्या जवानाला 100% माझ्या नजरेत देवाच्या नंतर किंमत आहे. ही वस्तुस्थिती तुम्हाला सांग. तपश्चर्या आहे ही, एक सोपं नाही. राहिला प्रश्न आजच्या स्टोरीचा.
कॅप्टन बाबा हरभजन सिंह यांचं तुम्हाला विषय सांगतो, काय विषय, आणि तुम्हाला ते मान्यच करावं लागेल. मान्य कर, ऑन रेकॉर्ड आहे सगळं, तर आता काय नाही मान्य करायचं, सांगतो काय विषय. स्वातंत्र्य मिळाले 1947ला, 30 ऑगस्ट 1946, म्हणजे स्वातंत्र्य ज्यावेळेस मिळलं त्याच्या 1 वर्ष आधी हे बाबा हरभजन सिंह यांचा जन्म झालेला आहे. झाला कुठं? पंजाबमध्ये गुजरानवाला आत्ता सध्याच्या कंडिशनला हे शहर पाकिस्तानच्या हद्दीत गेलं. ते वाटून दिले आपण, वाटण्या झाल्या, फाळणी झाल्या, असं झालं. तर ते तिथं झालता. आता ते कुटुंब लुधियानापाशी आले, शिफ्ट झालंय. असं लहानपणापासून राकट, कणखर, देशसेवेची आवड, एकत्रित कुटुंब. ह्या हरभजन सिंह 20व्या वर्षी पंजाब रेजिमेंट आर्मीत जॉईन झाले. आता जी नियुक्ती आहे ती कुठे मिळाली बघा, तिकडे ती नापाककडे नाही मिळाली, ती बारीक डोळ्याची चायना आहे ना, तिकडे मिळाली. सिक्कीम मध्ये म्हणतात त्याला. हा, आणि आयुष्यात येऊन कधीतरी एकदा, आता मीच नाही बघितलं, तुम्हाला काय सांगू, पण बघायला पाहिजे की किती मायनस डिग्री टेम्परेचरमध्ये आपला सैनिक राहतात, किती दुर्गम एरिया आहे. अशा ठिकाणी सिक्कीमला झाली, तिथं कार्यरत झाली. 2 वर्ष झाली सेवा करत असताना, म्हणजे जॉईन झाल्यापासून वयाच्या 22व्या वर्षी. लग्न बिग्न काय झालं नव्हतं, होता विचार, मुले बघायचं काम चाललं होतं. खेचर म्हणजे गोडा वेगळा, गाडा वेगळं, मधला प्रकार त्याला खेचर म्हणतात. त्या खेचराव त्या ठिकाणी ते पायवाटेनी आर्मीला लागणारं सगळं जे सामान आहे आपल्या सैनिकांना, ते पोचवायला त्यांना सांगितलं. ती 7-8 खेतर त्यांच्यावर सामान लादलं आणि घेऊन चालली होती. ती बिचारी आपली एक हळूहळू मागं चालली होती. आता त्या ठिकाणी सारखं ओढ, ते बर्फ वितळलं की ओढा असतो, लाकडी पोल असतात. आता पोलादी झालेत, पण पहिले लाकडी होते. त्या लाकडी पोलावून जात असताना त्यांचा पाय तर घसरला. घसरल्यानंतर थोडी हाईट होती, जोरात त्या पाण्यात ते आदळले, डोक्याला मार लागला, बेशुद्ध झाले. हे हरभजन सिंह आपला जवान वाहत 2 किलोमीटर बेशुद्ध अवस्थेत, आणि त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. ते 2 किलोमीटर तिकडे जात. आता ती खेचर आहे ती झाली सैर बैर, म्हणजे जीव आहे, त्याला कळतं ना की आपल्या बरोबर आपला जी व्यक्ती आहे, मालक आहे, ते वाहून गेला. ती जाग्यावर उभी. थोड्या वेळाने आर्मीचे काही लोक, आपले भारतीय जवान तिथं आले. त्यांनी बघितलं, अरे मग म्हणले ही तर आपलीच कुवत आहे, अन्न सामग्री, आपले जवान कुठे आहेत, हरभजन सिंह कुठे आहे? त्यांनी ते वरिष्ठांना त्याची कल्पना दिली, सगळे आले. आता आपल्याकडे कसं आहे, थोडा गैरसमज बी लवकर होतो. तिथालचे जे कॅप्टन होते, मेजर होते, त्या वरिष्ठ अधिकारी आर्मीचे, त्यांनी असा निष्कर्ष काढला की हे हरभजन सिंह पळून गेले. ऑर्डरला फार किंमत असते तिथं. हा, ते पळून गेले. त्यांनी त्यांना निष्कासित केलं, पळून गेले म्हणून केलं. मग त्यांचं सगळं ते बंद होतं, भत्ता, पाणी, पगार सगळं सेवेतून काढून टाकलं. आता हे झाल्यानंतर 8-10 दिवस गेले. त्यांचा जीव सेकंड टचचे मित्र होता त्या हरभजन सिंहचा. बॉडी तर बर्फात, आणि बर्फात बॉडी खराब होत नाही, लक्षात घ्या. टेम्परेचर तसं असतं, फक्त जीव गेलेला त्यांचा, ताटलेली बॉडी अशी. प्रीतम सिंह जोडीदार, त्याच्या स्वप्नात ते गेले. हा, सगळं सत्य आहे, असत्य 1 पॉइंट नाही याच्यात, सर्च करायचं. प्रीतम सिंह यांच्या स्वप्नात जाऊन त्यांनी सांगितलं, यार सर जिंदगी खराब हो गई, मैं फिसल के मेरी जान चली गई, लेकिन मैं इधर हूँ, मेरा 2 किलोमीटर दूर हूँ, तो दूसरे पुल के पास, मेरी बॉडी का अंत संस्कार कर देना, बता देना साहब को. आता असं म्हणल्यावर ते जागे झाले. आता मित्र असतं शेवटी, सगळे 24 तास ते एकत्र. त्यांनी इतर सैनिकांना सांगितलं, वरिष्ठांना सांगितलं की तुम्ही ज्याला पळून गेले म्हणतात तसं काय झालं नाही, माझ्या स्वप्नात आलतं. अरे पण म्हणले स्वप्नात आलतं त्याला काय हे, आणि प्लीज आपण सर्चिंग ऑपरेशन राबवू,
बघू काय विषय. वरिष्ठांना बी पटलं ते विषय की बा मिसिंग आहेत, तिकडं पोचलेले पण नाहीत, आपण तर कारवाई करून मोकळं झालोय, करू आपण काय. मग वरिष्ठांची ऑर्डर घेऊन ते आर्मीत ऑर्डर शिवाय काय होत नाही. वरिष्ठांनी ऑर्डर दिली, ठीक आहे सर्च करा, जास्त वेळ नाही, तासभरच करा, चालतंय म्हणले. आता हे सगळं त्यांनी ऑर्डर दिल्यानंतर लागले जवान. जे स्वप्न सांगितलं होतं त्या ठिकाणी बरोबर आले की ती बॉडी त्यांना हाय अशी सापडली, ती मृतावस्थेत. वरिष्ठांनी तात्काळ त्यांचं ते पळून गेले आणि दुनिया गेले सगळं कॅन्सल केलं, सगळं कॅन्सल. आणि शासकीय इंतमामात म्हणजे आर्मीची जशी पद्धत असते त्याप्रमाणे त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला. करून द्या, ठीक आहे. त्या देहाला मुक्ती मिळाली, आई होती घरी. ते सगळं झाल्यानंतर परत म्हणले आता काय करायचं. म्हणजे त्यांचे जे कपडे बिपडे काय असेल ते आपण पॅक करून घरच्यांना देऊ, त्यांचं ते पेन्शन पैसे ते आईच्या नावे ट्रान्सफर करू, तेही सर्व पार पाडलं. त्यांचे जे मित्र आहे प्रतापसिंह यांच्या प्रीतम सिंह परत स्वप्नात आले. कोण? हे हरभजन सिंह आपला जवान. मला जीव जरी गेलेला असला तरी मला मनापासून ह्या देशाची भारतभूमीची सेवा करायची होती आणि ते माझं स्वप्न राहिलं, माझी तीव्र इच्छा होती. मला मुक्ती नाही, मला दुसरा जन्म नको, काय मी माझा आत्मा इथंच राहणार आणि मला सेवा करायची आपली, म्हणजे जनतेची, देशाची. हा असा विषय. चालतंय म्हणले. मग सांगितलं वरिष्ठांना परत ती सेवा करायची म्हणतात, सेवेत रुजू करून घ्यावं. आता जी व्यक्ती मृत झाली, रेकॉर्डली सगळं अंत्यसंस्कार झाले, आता सेवेत रुजू कसं करून घेणार ना त्याला. आणि थोडासा कायद्याचा भाग येतो, ते थोडं अवघड आहे. त्यांनी ते काय कायदेशीर प्रोसेस असते ते काय लक्ष दिलं नाही त्याकडे. बॉर्डर असते पलीकडे चिनी सैन्य होतं, अलीकडे आपण येत. शांतता असली की फक्त ते रायफल ताणून चौक्या असतात, चौक्या बंकर तिथं रेडी पोझिशन मध्ये असतात, तिथं काही युद्ध चालू नसतं किंवा काय नसतं. फक्त गाईडलाईन काय असते, नियम काय असतो की तिकडचं इकडं नाही यायचं वा, पाय बिना ठेवायचा आणि आपण तिकडे नाही जायचं, ही साधी गाईडलाईन. अचानक रात्री 12-1 वाजता घोडा, मग त्या घोड्यावर स्वतः ही हरभजन सिंह, त्याला आपण भूत योनी म्हणतो बघा. जेवढं त्यांच्या सर्कल होतं, जेवढं राऊंड आपली बॉर्डर होती, त्या सीमारेष येऊन चक्कर मारित रायफल पाठीला, ती चिनी सैनिकांना दिसते. घोडा वळवताना चीनच्या हद्दीत जाऊन वळून आणला गाड्या. त्याला काय ती आपले भारतीय अशीच डोक्याला ताण नाही. म्हणजे म्हणजे कसं होतं, आपण जे म्हणतो ना कुणाचा बी नाद करा, रगेलच्या नादाला लागायचं नाही, तसं गंमत. ती चिनी वैतागली ना, ती बारकाल डोळ्याची. आपल्याच्यात आला तक्रार करायला पाहिजे. तिथं काय लगेच गोळ्या चालवित नाहीत, लक्षात घ्या. आणि गोळी चालवली तरी काय भूताला गोळी लागते का? काय लागत नाही. त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी लेटर, तुम्ही जे नियम आहे त्याचं उल्लंघन केलंय चिन्यांचं, तुमचा एक सैनिक रात्रीची रपेट मारतो, 2 दिवस झाले आज, आणि वळून येताना आमच्या ह्याच्यात येतोय. आता चौक्या होत्या, सगळं होतं, ते कोणाला दिसलं नाही. ह्यांनाच कसं काय चिन्याला दिसलं व ती आपले जे वरिष्ठ आहेत त्यांच्या कानावर त्या गोष्टी जातात. म्हणले कोण आहे, आपण तर सगळे इथंच आहेत, सगळं आपापल्या ह्याला आहेत. त्यांनी परत दुर्लक्ष केलं थोडं, पण रपेट व्हायची. तिसऱ्या वेळेस आपले जे बंकरवर चौक रात्रीचे जे बसलेले असतात, डोळ्यात पारा झोपायला चान्स नाही, दिवसा सुट्टी असते त्यावेळी झोपतात, पण रात्रीचं डोळ्यात तेल घालून पारा विषय असतो तिथं. ती पाठीमागण्या आपले 4-5 सैनिकांचं झोपी गेले, चुकून डोळा लागला, त्या पाकड्या नापाक, पाक नाही म्हणत, नापाक म्हणायचं. पाक हा शब्दाचा अर्थ उर्दू मध्ये लय भारी होतो, चांगले, उत्तम. नापाक, या नापाकिस्तानचे काही सैनिक आले ना, आपल्या जवानाची मुंडकी छाटून नेलती त्यांनी. बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती. तसं ती जागा राहावं लागतं. त्याच्यात एक जागा होतं, दोघं तर झोपली बा. डुकला लागला, असं डोळं वाचता वाचता डुकला लागला बा. खाना 2 कानाखाली त्यांच्या, बर का. त्यांना कळानाच खालतीवरती, आयला केस तोंडात जायला लागली, फार जाऊन द्या म्हणून कानाखाली आवाज. त्यांनी परत
आमच्या कानाखाली आवाज काढला, आम्ही थोडी डुकली घेतली तर असं झालं. त्यांनी काय चर्चा, सगळ्या सैनिकांना एका गोष्टीची खात्री पटली की हरभजन सिंहच आहेत हे, आपला जवान आहे आणि हा रात्री तिथं पहारा देतो, पुन्हा त्या ठिकाणी काही घटना सुद्धा घडून देत नाही. आणि काही खबर, काही हालचाली जर असेल शत्रू पक्षाच्या, तर त्या सुद्धा कोणातरी स्वप्नात येऊन सांगायचं काम, याला म्हणायचं ड्युटी. मग हळूहळू सगळ्यांचा कर्नल सहित विश्वास बसला. पण आता कसं दाखली मुठ 6 लाखाची ठेवायची ऑन ड्युटी. मग त्यांनी एक केलं की आपले बंकर असतात बांधलेले, त्याच्यात थोडं दगडाचं बांधकाम असतं आणि झोपता येतं आतमध्ये, रायफल चौकी म्हणजे पुढच्या टार्गेटवर ठेवून झोपता येतं किंवा थांबता येतं रेडी पोझिशनमध्ये. अशा बंकरचं त्यांनी एक मंदिर बनवलं आणि ती 2 मंदिरं आजही त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. सुशोभीकरण चांगले केलेले आहे. एक त्यांची निवासी खोली आहे आणि एक त्यांचं मंदिर आहे. अशी 2 मंदिरं बनवली. त्यांची ड्रेस, कपडे, अमकं तमकं सगळं तिथं ठेवलं. त्यांची जी खोली होती हरभजन सिंह यांची, त्या खोलीमध्ये संध्याकाळी ते बिस्तर लावलं जायचं त्यांना झोपण्यासाठी. किती श्रद्धा होती बघा, आपल्या सैनिकांनी किती रिस्पेक्ट दिला, कारण पूर्ण खात्री बसली की त्यांचा आत्मा आहे इथं आणि तो देश सेवा करतोय, आपल्यालाही करायला लावतोय. बिस्तर टाकून ठेवायचे, त्यांचे बूट ठेवलेले, त्यांची रायफल ठेवलेली. बऱ्याच वेळा सकाळच्या पारी पाहिलं तर बिस्तर असं चुरगळलेलं दिसायचं, तिथं काही दुसरं कोण नव्हतं. मग ते चिवून झोपत होते. बुटाचं पॉलिश चकाचक लागतं, आर्मीत दाढी बूट रोज लागतं. ती चकाचक पॉलिश करून ठेवलेले बूट काळ्या पॉलिशने, सकाळच्या पारी त्याला साईटने खालून माती लागलेली दिसायची. ऑन रेकॉर्ड आहे सगळं. म्हणजे कुणीतरी घालून जाते. मग सगळ्यांचाच विश्वास बसला ते आहेत आणि ते आहेत तो पण आपल्या जीविताला आणि आपल्या मातृभूमीला काही धोका नाही. त्यांची सेवा करणं चालू झालं, त्यांना नमस्कार करणं चालू झालं आणि पहाराही चालू झाला. अजून काय देऊ, त्या आपल्या मिटिंग असतात, म्हणजे आपल्या सैन्याच्या पण असतात आणि चीनच्या सैन्याच्या आपल्या पण असतात. अशा प्रकारच्या मिटिंग असतात काही, शांतता संधी. ह्या मिटिंगच्या वेळेस आपले भारतीय एक खुर्ची मोकळी ठेवायची. चहा जर ऑर्डर केला तर 1 कप त्या खुर्ची पुढे ठेवायची. चहा संपला जात नव्हता, पण तो रिस्पेक्ट होता की सगळ्यांची खाते ते आहेत इथं बसणार, ते ऐकतात काय येते हरभजन सिंह, आणि तो चहा तिथं ठेवायचा. डिसरिस्पेक्ट अजिबात नाही, असा विषय झालं. हळूहळू ही खबर त्यांना बी कळली, चिन्यांना, की अशा सैनिकाची आत्मा आहे, त्यांचा मृत्यू झालाय पण ती आत्मा अजूनही इथं फिरते. मग तुम्हाला सांगतो, सैन्य, देशसेवा हा भाग वेगळा. भूत म्हणलं की माणसाची निम्मी फाटते, काहींची पुरी फाटते. त्यांनी पण आपला हात जोडायला सुरुवात केली. वळवळ नको, कुठं गोळी घाली नाही कुणाला, आपल्या भारतीय सैनिकावर गोळी नाही, काय नाही. त्या सिक्कीम मध्ये आजही ते वातावरण आहे. हे त्यांनी रिस्पेक्ट द्यायला सुरुवात केली. त्यांची आपली मिटिंग असली की ते बी खुर्ची ठेवायचे, असं करायचे. म्हणजे असा विषय सगळा, हे सगळं रिअल आणि सत्य घडलेलं आहे. आता विषय असा आहे, मंदिर तर स्थापन झालं 1966 या दिवशी. त्यांना रिटायर्ड केलं गेलं. बघा, एका बुथाला रिटायर्ड केलं गेलं कायदेशीर. तशी विनवण्या केल्या जायच्या की रिटायर्ड आहात आपण. 15 सप्टेंबर ते 15 नोव्हेंबर हे 2 महिने सुट्टीला त्यांना पाठवलं जायचं सेवेत असताना. बघा म्हणजे कसं, आता पाठवायचं सिस्टीम किती विशेष आहे बघा. आता की ते नाहीत पण त्यांचं अस्तित्व आहे. मग त्यांना 2 महिने त्यांची जी खोली ते सांगितलं जायचं अधिकाऱ्याकडून की तुम्ही 3 जवानांच्या बरोबर लुधियानाजवळ गाव आहे, लुधियानाचे सैनिक, 15 सप्टेंबर ते तुम्हाला 2 महिने सुट्टी, तुम्ही जा. मग त्यांची जी कपडे, त्यांचं जे पेटी असते लोखंडी, ह्या 2 पेट्या ट्रेनमध्ये, दिब्रुगड एक्सप्रेस तिथून लुधियाना, या गाडीचं 3 सैनिक बरोबर आणि 4थे हरभजन सिंह यांचं तिकीट सुद्धा बुक केलं जायचं. ते तिकीट त्या तिथं ठेवलं जायचं. पण बसताना 3च बसायचे, त्यांची पेटी घेऊन तिथं बसायचे. ट्रेनमध्ये बसल्यानंतर त्या सीटवर कोण बसत नव्हतं, 3 सैनिक बसायचे. आणि बोलताना चालताना सुद्धा तिकडं जसं काय आपला जवानच बसलेला आहे, बाबाजी करून ते पंजाबीमध्ये त्यांच्याशी वार्तालाप करायचे. विशेष आहे. काही खावंसं वाटलं, 3 जण नव्हते घेत,
चौथं बी घ्यायची तिथं ठेवायची. पहिले नंतर ते टाकून का द्यायचं आहे ना. चाय मागितला तरी 4 मागवायची. त्यांचं अस्तित्व मान्य करून चालायचे. ते पेट्या त्यांच्या घरापर्यंत पोचवायच्या. 2 महिने आल्यात, 2 महिन्याने आम्ही परत न्यायला येऊ. हा, बाबाजी आलेले आहेत, आमच्या बरोबर आहेत असं तसं. घरच्यांना सगळा विषय माहीत होता, त्यांची आत्मा आहे म्हणून. परत वृद्ध आई झाली, पेन्शन काय पैसा काय सगळं सगळं त्यांना देण्यात आलं होतं. आता लेकरू गेले त्या पैशाचं काय करता. ते 3 सैनिक परत जाताना तिथं यायचे, परत रिझर्वेशन, परत त्या पेट्या घेऊन त्यांचं अस्तित्व मान्य करून जायचे. हे रिअलमध्ये घडलेलं सगळं सांगतो. रिटायरमेंट 1966ला अधिकृत केली, पण ते रिटायर होण्यास त्यांनी नकार दिला. स्वप्नात येऊनच मी देशसेवाच करत राहणार. अनेक खुफिया जानकारी ज्याला म्हणतात, की तिकडं काय चाललंय, कसं चाललंय, किंवा काही संशयास्पद हालचाली, आपण त्याला गुप्तहेर म्हणून ते सुद्धा काम त्यांनी केले. पण सांगाय कम्युनिकेशनचं साधन हे स्वप्नात येऊ नये, लक्षात घ्या. हे अशा प्रकारचं चमक हे भारत देशातच घडू शकतात. कारण आपलं पूर्वी जर आता उगं उलट पालट झालं हो, ही लफडी जफडीने वाटलं झालं परदेशाचं तुम्हाला भ्रष्टाचाराने. हे जर कमी असतं ना तर सोने की चिडिया असा देश आहे आपला. हा, भगतसिंग सारखे माणसं होऊन गेल्यात राव इथं, आणि त्यांचे फोटोच्या समोर पाकिटे घेतात. ही लय दुःखाची गोष्ट आहे, तुम्हाला खरं सांग, लय दुःखाची गोष्ट. फोटोच्या समोर भगतसिंगांच्या अशी अशी लोक आहेत. जाऊ द्या, नेपाळ पॅटर्न खावा तरी होणार. मायला इच्छा आहे बा, तुम्हाला काही म्हणा, जाऊ द्या. आता हिथं काय झालंय, रिटायर केले तरी ते काय त्यांनी जायला नकार दिला. मग 52 वर्ष म्हणजे मृत्यू जेव्हा त्यावेळेस 52 वर्ष त्यांनी सेवा दिली. त्यांनी स्वप्नात येऊन आणखी एक गोष्ट सांगितली, कधी तुमचा जर प्लॅन असेल सिक्कीमला वगैरे गेलात, त्या मंदिरात बाबा हरभजन सिंह यांच्या मंदिरात जवळ जायचं. तुमची कुठल्याही प्रकारची व्याधी असू द्या, त्यांनी एक पाण्याचं एक सांगितलंय. तिथं जाताना कमीत कमी आता बिस्लरीच्या बाटल्या वापरतात सगळी, पण एखादा जार वगैरे घेऊन जा. 10 लिटर 15 लिटर गाडीत 4 चाकीत जार पाण्याचा, बिस्लरीचा, किनली, हायपाय कंपन्यांचा न्या. त्या मंदिरात त्या बाबांच्या तिथं ठेवून तिथं पाणी व्हायचं, आणि जो जार आहे त्यांचं दर्शन तिथं टिकून नमस्कार करून तो घेऊन यायचा. ते पाणी खराब होत नाही, खराब तर होत नाही, पण तुम्हाला पुढचे काही महिने कुठल्याही प्रकारची व्याधी होत नाही. जी झाली समजा शुगर एखादी 300 400 बुवा, 150-200 वाण्याची ताकद ते पाणी प्यायलावी. हे नुसते अंधश्रद्धा नाही, सध्याचा बागेन चालू आहे आता तिथं प्रचंड गर्दीचं. आता तर लय फेमस झाले ते, काय होतं सोशल मीडिया नाही, मोबाईलमुळं कुठलं काय चाललंय सगळं माणसाला कळतं आजकाल. त्याच्यामुळे ते आपल्याला लय लांब आहे, समजायला आपण महाराष्ट्र लांब राहिलो आपण, म्हणजे चांगलं 2-2.5 हजार किलोमीटर असं. आपण सिक्कीम बघा कुठे आहे, तिथं बॉर्डरला पार चायना, आपलं हिंदुस्थान इकडं असं. गेले कधी तर 100% पाणी आणायला अजिबात विसरू नका. दुसरी गोष्ट, आपला अवतार बघून बिबट्या सुद्धा येत नसतो आता. हा, तर वाजलं म्हणून बघितलं माग, बाकी काय नाही. आता आपल्याकडे काही लोक अशी बी आहेत, खंडीच्या वर्णात मुतणारी. त्या ग्रामीण भागातला शब्द आहे मन एक, की बाबा सगळी चांगली आहेत, 90 लोक चांगली आहेत किंवा 95 लोक चांगले, पण 5 कुठंतरी टंगडे घालणारी असतातच बघा. जशी तुमच्या प्रपंचात काय. काल एक जणाचा फोन आला, एक जणाच्या घरापुढं रोज टाचण्या लावून लिंब फिकिते, कोणी काळं राळ फिकिते. लोक घाबरून द्यायचं मुद्दाम, शिवीगाळ आमकं तमकं, अशा प्रकारचे लोक आहेत राहू. हा, कार्यक्रम त्याचं स्तंभन केलं पाहिजे असंही. काही वाईट असतात. आता ह्या विषयात सुद्धा असं झालं की काही XYZ लोकांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली ह्या सगळ्या विषयावर. भारतीय आर्मी अंधश्रद्धेला थारा देते, हे कायद्यात कुठं बसत नाही, हे नाही ते नाही, असं नाही केलं पाहिजे, तसं नाही केलं पाहिजे, पेन्शन अजून चालू आहे, ते मंदिरं हे बसत नाही कायद्यात बिद्यात. सुप्रीम कोर्टाने त्यांचं म्हणणं मान्य केलं, आणि ते सर्व आर्मीकडून होणाऱ्या सेवा सुविधा हे सगळं बंद केलं. फक्त एका गोष्टीला बंदी नाही, हात जोडायला प्रणाम करायला त्याला बंदी नाही. आजही वेळोवेळी त्यांचा जे अस्तित्व आहे ते दिसतं. राऊंड चालू आहे, अजूनही चालू आहे. फक्त आर्मीकडून डायरेक्ट होणाऱ्या सगळ्या सेवा सुविधा हे सगळं बंद करण्यात आलेलं आहे. कारण आता फार 2007 पर्यंत सगळा विषय चालला होता.
पण आता 2026 उजाडलं पार. आजही त्यांचं अस्तित्व आणि त्यांच्या संपर्कात किंवा काय असणारे आपले सुद्धा सबस्क्रायबर आहेत, हे सगळ्यात विशेष बाब आहे. मग मंदिर चालूच आहे, मंदिराला काही नाही. ही घटना तुमच्यापर्यंत मला सांगायची होती विदाऊट डिस्क्लेमर, कारण सगळं ऑन रेकॉर्ड आहे, सगळ्याला माहिती विषय. आजही 2 मंदिरं आहेत, त्यातल्या कुठल्याही एका मंदिरात भविष्यात योग आला तर 100% जाताना पाणी घेऊन जा. ते पाणी आपल्या घरी आणा, आपल्या प्रपंचासाठी, आपल्या लेकराबाळासाठी. रामकृष्ण हरी माऊली.